नमस्कार, कोकणाचं अमित या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेविषयी बोलायला गेलं तर जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्या गुरु आपल्या पाठी सदैव उभे असतात आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात। तर आजच्या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या चरणाचे नतमस्तक व्हावं। मी राहतो भटवाडी घाटकोपर या ठिकाणी। तर या भटवाडीमध्ये एक नामवंत गोविंदा पथक आहे, ते म्हणजे क्रांती गोविंदा पथक। या गोविंदा पथकाचा आज सराव शिबिर चालू होणार आहे। या पथकाची थोड्या शॉर्ट फॉर्ममध्ये माहिती सांगतो। क्रांती गोविंदा पथकाचं यावर्षी 25वा वर्ष आहे आणि ह्या गोविंदा पथकाला सुवर्ण राजा अशा संबोधलं जातं किंवा बोललं जातं। कारण पण तसं आहे, कारण 2012 रोजी साली श्री सरप्रताप नाईक सरांच्या हांडीचा फोडण्याचा मान या गोविंदा पथकाला आहे। पथकाने हांडी या खेळामध्ये अनेक वेगळे प्रकार करून दाखवले। त्यापैकी 5 थरांचा फिरता मनवरा असेल किंवा डोळ्याला पट्टीला 5 थर लावणे किंवा स्त्री पुरुष समानता असे 6 थर लावले, असे काही वेगवेगळे उपक्रम या पथकाने निभवले आतापर्यंत। तर मित्रांनो, क्रांती गोविंदा पथक हे उपनगरात एक नामवंत गोविंदा पथक आहे। ह्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने गोविंदा खेळतो। कोणतीही इंजरी कुठल्याही खेळाडू किंवा गोविंदाला होणे याची काळजी सहपूर्वक घेतली जाते। श्री संजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती गोविंदा पथकाचा एकपणे सराव चालतो। विशेष म्हणजे या गोविंदा पथकात मी गेले 17 ते 18 वर्ष जातो आहे आणि खूप असं नामवंत गोविंदा पथक आहे। तर चला जाऊया मग क्रांती गोविंदा पथकाच्या सराव शिबिराला। बोला बोल बजरंग बली की जय। तर मित्रांनो, भटवाडीमध्ये गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे, ते म्हणजे सिद्ध गणेश मंदिर। तर कोणत्याही काळाची सुरुवात जर आपल्याला करायची असेल ना, तर गणपती बाप्पा चरणाशी नतमस्तक होऊन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन केले जाते। तसेच भटवाडी असे जेवढे पण गोविंदा पथक आहेत ना, ते या ठिकाणी हांडी दिवशी येतात आणि गणपती बाप्पाच्या चरणाशी नतमस्तक होतात, आशीर्वाद घेतात आणि 5 थर किंवा 6 थर लावून बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढं हांडीसाठी मार्गस्थ होतात। दुसरी विशेष बाब म्हणजे शिर्डीमध्ये होणारा रामनवमी सोहळा, यासाठी मुंबईतून अनेक मानाच्या पालख्या निघतात। त्यापैकी एक मानाची पालखी आपल्या भटवाडीतून निघते, म्हणजे भटवाडी साई दर्शन। ह्या इथूनच प्रस्थान होतं पालखीचं। मग चला तर जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, सिद्ध गणेश महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊया आपण। चला आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं। बोला गणपती बाप्पा मोरया। मंदिरापासून 5 मिनिटं चालल्यावर क्रांती गोविंदा पथकाचे पटांगण येतं, आपण जे चाललो आहे। आज श्री कृष्ण जन्म उत्सव आणि गोपाळ करायचे आज त्याच्या सराव
गुरुमुहूर्ताच्या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर व्यास पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आज सर्वांची सुरुवात करत आहे। त्यानिमित्ताने तुझी कृपा दृष्टी सदैव पाठीशी राहावी। योजलेल्या प्रत्येक कार्यात तुझा सहभाग प्राप्त होऊन योजलेले सर्व काही कार्य निर्विघ्नता पार पडून कार्याचे पूर्णत्वाचे फळ प्राप्त व्हावे यासाठी तुझ्या सन्मुखात श्रीफळाचा मान ठेवलाय। मान्य करून घे। घोडाचा सव्वाशेचा आशीर्वाद दे। ज्या ठिकाणी लेकरू जाईल त्या ठिकाणी 5चे 25 संदेह कृतात अनुष्ठे सर्व या सर्वाच्या असून ते गोपाळकारापर्यंत अविघ्न म्हणून तू महागणपती देवता त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभाग दे। योजलेले कार्य निर्विघ्न पार पडून जिथे जातील तिथे विजयाचा डंका लावतील अशा तत्वाने उभे राहा आणि तुझ्या नावाचा जय जयकार करून घे। गणपती बाप्पा मोरया जय, बजरंगबली की जय, गोपाळ कृष्ण महाराज की जय। आपण बघू शकता की हळूहळू गोविंदा पट्टू हे सगळे मैदान येऊ लागलेत आणि सरावाच्या दिशेने प्रतिदिन जाऊ लागला, तर हळूहळू गर्दी वाढेल अजून। सरावाची सुरुवात करत आहे। त्या निमित्ताने तुलाही श्रीफळाचा देव आहे। ज्या ठिकाणी सराव त्या ठिकाणावर हा श्रीफळाचा ठेवलेला आहे। तसं इथपासून तिथपर्यंत संपूर्ण तुमच्या बाळ गोपाळावर तुझे कृपा दृष्टी राहू दे। हे सगळं सराव करताना कोणाला काही दुखापत होऊ देऊ नकोस। कृपेची सावली दे। रखवाली खबरदारी घे। तसेच ज्या ठिकाणी लेखून जाईल त्या ठिकाणी सुद्धा रखवाली खबरदारी अशीच घेशील आणि विजयाचा डंका लावून घेशील अशा तत्वाने उभं राहा। होय महाराजा जागे वाले की जय। गणपती बाप्पा समजलं ऋतिक इकडे बघायचं ना, तुला पण सांगतो मला प्रत्येक मुलगा विदाउट सपोर्ट असं चढताना दिसला पाहिजे, टॉप टू बॉटम। हा ही तुमची पहिली शिकवण आहे। मी तुम्हाला बोल बजरंग, बोल बजरंग, बोल बजरंग, बोल बजरंग। जागे वाले की जय, वाले की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, बोल बजरंग, बोल बजरंग, बोल बजरंग। गणपति अप्पा, गणपति अप्पा, गणपति अप्पा, जो बोले सोनिया, गणपति अप्पा, हाथ जोड़ रहे। गणपति अप्पा, जागे वाले की जय, मुकुट बसे वाले की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, बोल बजरंग, बोल बजरंग। सिद्धि गणेश महाराज की जय, सिद्धि गणेश महाराज की जय, बोल बजरंग, बोल बजरंग। गणपति अप्पा, गणपति अप्पा, जो बोले सोनिया, गणपति अप्पा, बोल बजरंग।
तर मित्रांनो, आपण बघू शकता की सराव शिबिर सुरू झाले. आता हळूहळू अनेक थर आपल्याला दाखवले जाते पुढे. तर चला आपण बघत राहा पुढे काय काय अजून होतं. आपण व्हिडिओ पूर्ण बघावा. गोविंदा गोविंदा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा क्रांती गोविंदा पथकाच्या सरावाला उपस्थित या विभागाचे भीष्माचार्य आदरणीय शिर्के साहेब, सनी, पपी, भोसले, सर्वच गोविंदा. आज सरावाची सुरुवात म्हणजे भटवाडी म्हणजे कबड्डी आणि गोविंदाची पंढरी आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं करणार आणि सगळेच गोविंदा या दिवसाची वाट बघत असतात. तुमचा उद्योगधंदा, काम, नोकरी सांभाळून रात्री येऊन सराव करता. आणि मी तुम्हाला एक नक्की सांगेन, या लाखोंच्या बक्षिसापेक्षा तुमचे साहस मला खूप लाख मोलाचं वाटतं. आणि याही वर्षी क्रांती मंडळ हा नवीन इतिहास तुम्ही घडवा आणि यावेळेला 8चे 9 थर लावा अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी निवडणुकीच्या पलीकडे जाऊन या सगळ्या हिंदू सणांना पाहतो की हिंदू सण टिकले पाहिजे आणि आपली संस्कृती टिकली पाहिजे. म्हणून तुम्ही कधी हक्काने तुमच्या मंडळाचा सभासद आणि भाऊ म्हणून मला हात द्या. तुमच्या हाकेला माझी होत असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला मदत करत आहेत. त्याचप्रमाणे हे टी शर्ट्स पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. आताच बघितलं की 5 थर लागलेत आता. तर अजून सराव चालू आहे. आपण व्हिडिओ पूर्ण बघत राहा. अजून पुढे काय खूप बाकी आहे. तर चला जाऊ आपण सरावाकडे. श्रीकृष्ण जन्मासाठी जो गोविंदा पथक निघतो तो मला वाटतं पारंपरिकरित्या मला वाटतं यावर्षी आपल्याला 25 वर्ष पूर्ण होत आहे. त्यासाठी आमचा भाऊ पप्पी भाऊ राकेश, आमचा अजय गुडे, अजय पण मला फोन उचलत नंतर मिळतासारखा मला फोन करायचा. प्रशांत सर आमचे या सर्वांच्या माध्यमातून आमचा दादा नवीन दादा कुठे झोपला आणि या सर्वांच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष असतील आपले दशरथ शिर्के साहेब यांच्या माध्यमातून सर्वांच्या आवडीचा असा हा खेळ गोविंदा या ठिकाणी 25 वर्ष मला वाटते आता पूर्ण होत आहेत. नेहमी काहीतरी वेगवेगळं करत राहतात. मला वाटतं गेल्या वर्षी 6 ते 7 थर होते, 8-7 लागले. मला वाटतं त्याच्यावरती पण मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज वगैरे असं आपण बरेचसे प्रकार या ठिकाणी करताय. सावकाश या खेळाचा आनंद घ्या. आई असेल, दादा आहेत, त्याच्याबरोबर माझ्या त्याच्या मागे मी पण आहे आणि सर्वांना तुमचा आशीर्वाद, प्रेम क्रांती क्रीडा मंडळाचा असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
लावायचे नाही, माझ्यासाठी अठ्ठ्या लावायचे, मला माझ्यासाठी स्वतःसाठी अठ्ठ्या लावायचे, तुम्हाला कोचसाठी लावायचे नाही. 8 थर मला लावायचे, त्याच्यासाठी मी जीवाचं रान करेन. तर तुमच्या 8 थर लावायचे, मंडळाला लावायचे म्हणून 8 थर लावायचे नाही. ह्या जिद्दीने आता आपल्याला उतरायचं आहे. आता एकच जिद्द की मला 8 थर लावायचे, मला तर मित्रांनो, हा होता क्रांती गोविंदा पथकाचा सराव शिबिराचा पहिला दिवस, तो आता संपन्न झाला आहे. हांडीविषयी एवढं सांगेल की हांडी हा ना दहीहंडी एकात्मतेचा, एकीचा आणि जिद्दीचा खेळ आहे. क्रांती गोविंदा पथकाविषयी बोलायला गेलं तर आमचे कोच असे म्हणतात की हे थर ना मंडळासाठी लावू नका किंवा माझ्यासाठी लावू नका, थर हे स्वतःसाठी लावा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि क्रांती गोविंदा पथकात गेले 17 ते 18 वर्ष मी जातो ॲज अ हँडी खेळण्यासाठी. एक अतूट नातं आहे. ह्या पथकाचं मी ना अपयश यश खूप जवळून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बोला बोल बजरंग बली की जय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.